आरक्षण के मुद्दे पर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि उनकी सरकार ने कभी भी ओबीसी को नुकसान पहुंचाने वाला कोई फैसला नहीं लिया है। उन्होंने विश्वास दिलाया कि फडणवीस सरकार ओबीसी का आरक्षण कभी किसी और को नहीं जाने देगी। साथ ही उन्होंने विजय वडेट्टीवार द्वारा ओबीसी नेताओं की बैठक पर कहा कि 10 सितंबर को उपसमिति की बैठक होगी। अगर विजय वडेट्टीवार को कोई संदेह है तो उन्हें उपसमिति को बताना चाहिए। राजनीतिक नौटंकी बंद करनी चाहिए। नहीं, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं, त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे। पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कैबिनेट सब कमेटी की बैठक बुलवली है। नागपुर में मीडिया से बात करते हुए बावनकुले ने रोहित पवार के आरोपों पर पलटवार किया है। उन्होंने कहा कि रोहित पवार ने उन पर 90 करोड़ रुपए का जुर्माना माफ करने का आरोप लगाया है, जो पूरी तरह से झूठ है। रोहित पवार झूठे आरोप लगाकर सुर्खियां बटोरने की कोशिश कर रहे हैं। ये उनकी अपरिपक्वता को दर्शाता है। उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या। कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं। आम्हाला बोलायला लावू नका। देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखतंय? या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवलं आहे देवेंद्रजींनी। आमचे एकनाथजी अजित पवार सोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की 51% मतं 3 कोटी 17 लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत। मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली, यांच्या पोटात का गोळा आला? महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबईपासून नागपूरपर्यंत विकास होतो आहे। अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव, त्याला काय फरक पडतं? पण त्या ॲडव्हर्टाइजमेंटची भावना काही वेगळी आहे का? त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला नतमस्तक होऊन ही भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आहे ॲडव्हर्टाइजमध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विरोधकांनी आरोप करण्याचा काही तथ्य नाही।